IPL 2026च्या क्वालिफिकेशनच्या रेसमधून लखनौ सुपर जायंट्स बाहेर होताना दिसत आहे, कारण की नुकताच झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय झाला। 159 रनाचा लक्ष्य देऊन सुद्धा LSG या मॅच मध्ये 40 रनाने हारलेली आहे। LSG ही 119 रनावर ऑल आउट झाली। आता IPL मध्ये एक नवीनच मोड दिसायला मिळत आहे। फर्स्ट फेज मध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करून मॅच जिंकून घ्यायचे, पण आता टॉस जिंकून फर्स्ट बॅटिंग करून टोटल डिफेंड करायची पद्धत दिसत आहे IPL मध्ये। आता नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये पण राजस्थान रॉयल्सनी 159 रनाचा लक्ष्य डिफेंड केला आणि ते मॅच सुद्धा ते 19 रनांनी जिंकलेली आहे। पहिल्यांदा राजस्थानकडून बॅटिंग करताना यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशींनी धमाकेदार सुरुवात केली। यशस्वी जयस्वालनी 12 बॉल 22 रन बनवले। त्यानंतर शमीने त्यांचा विकेट घेतला। 3 नंबरला आलेले बल्लेबाज सुद्धा ध्रुव जुरेल त्याचे विकेट सुद्धा मोहम्मद शमीने पहिल्याच बॉलमध्ये घेतलं आणि त्यानंतर मोसिम खानने सुद्धा वैभव सूर्यवंशीला 11 बॉल 8 रन मध्ये पवेलियन मध्ये वापस पाठवलं आणि पॉवर प्ले LSGच्या नावाखाली घेतलं। वैभव सूर्यवंशीच्या विकेटच्या नंतर राजस्थान रॉयल्सचे कॅप्टन रियान पठाण बॅटिंग करायला आले। ते सुद्धा जास्त काही न करता 19 बॉल 20 रन बनवताच आउट झाले आणि राजस्थान रॉयल्स कडून सर्वात जास्त स्कोर करणारा बल्लेबाज म्हणजे रवींद्र जडेजा, त्यांनी 29 बॉल 43 रन बनवून नाबाद तो वापस गेला। LSG कडून मोहम्मद शमी, मोसिम खान आणि प्रिन्स यादवनी 2-2 विकेट घेतले। त्यानंतर LSGच्या बॅटिंग मध्ये एक नवीनच चेंजेस दिसायला मिळाला। मिचेल मार्श सोबत आयुष बदोनी ओपनिंग करायला आले होते, पण हा डाव LSGचा उलटा पडत दिसत गेला, कारण की आयुष बदोनी हे रनआउट होऊन आपल्या डगआउट मध्ये वापस गेले। त्यानंतर LSGचे कॅप्टन रिषभ पंत बॅटिंग करायला आले, पण त्यांना सुद्धा नांद्रे बर्गरनी 0 रनावर आउट करून राजस्थान रॉयल्सला धमाकेदार सुरुवात दिली। मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायला आलेले ईडन मार्क्रम हे सुद्धा 0 रनावर आउट झाले। त्यांची विकेट जोफ्रा आर्चरने घेतली आणि हा पॉवर प्ले राजस्थान रॉयल्सच्या नावे करण्यात मदत केली। पुरन आणि मिशेल मार्शनी LSGला जिंकवण्याची भरपूर कोशिश केली, पण ते नाहीसं ठरलं। निकोलस पुरन्स 22 रन बनवून आउट झाला, तर LSG कडून सर्वात जास्त रन बनवणारा प्लेयर मिशेल मार्श हा 55 रन बनवून आउट झाला। राजस्थान कडून जोफ्रा आर्चरनी 3 विकेट घेतले आणि नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मानी 2-2 विकेट घेतले। त्यानंतर स्पिन मध्ये जडेजा आणि बिश्नोईंना 1-1 विकेट मिळाला आणि राजस्थान रॉयल्स हा मॅच 40 रनांनी जिंकला। प्लेयर ऑफ द मॅच रवींद्र जडेजाला देण्यात आलं। रवींद्र जडेजाने स्पिन करताना 4 ओव्हर 29 रन 1 विकेट घेतला आणि बॅटिंग करताना 29 बॉल 43 रन नाबाद बनवून टीमला भरपूर मदत केली। राजस्थान रॉयल्स ही मॅच जिंकून IPL पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे। राजस्थान रॉयल्सचे आता 10 पॉइंट आहेत आणि ते 7 पैकी 2 मॅच हारलेली आहे। मॅच नंतर रिषभ पंतनी असं म्हटलं की या मॅच मधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। होणाऱ्या समोरच्या मॅच साठी आम्ही तयार राहू आणि आपल्या टीमला प्रिपेअर करू।